Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ थिअरी टेल्स एपिसोड 3.1. यामध्ये आपण स्टिफनेसची कन्सेप्ट बघणार आहोत. स्टिफनेस अँड फ्लेक्झिबिलिटी तुम्ही हँड इन हँड किंवा सोबतच टर्म्स ऐकलेले असतील, बट इथे आपण प्युअरली स्टिफनेसवर फोकस करणार आहोत. जे पण स्टिफनेस आहे ते स्टिफनेस जर तुम्हाला कळलं तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे फ्लेक्झिबिलिटी. ते कशा पद्धतीने हे मी तुम्हाला लेक्चरच्या लास्टला सांगेल किंवा या व्हिडिओच्या लास्टला सांगेल. कुठल्याही प्रकारचं रिपिटेशन मी करणार नाहीये. तुम्हाला जर काही गोष्ट स्किप झाल्यासारखी वाटली तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघू शकतात किंवा लिहून बघू शकतात किंवा रिपीट व्हिडिओला बघू शकतात. ज्या पण आहेत गोष्टी त्या सगळ्या तुम्ही पॉज करून वाचून घेऊ शकतात. आपण वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशन पेक्षा कन्सेप्च्युअल गोष्टींवर भर देणार आहोत. बघा, फर्स्ट स्लाइड नुसार जर विचार केला तर एक गोष्ट आहे, याची डेफिनेशन काय आणि युनिट्स काय. डेफिनेशन सिंपल आहे मित्रांनो. लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. What is load and what is deformation? Load is the applied thing and deformation is the response against that. मग लोड तुमचा कसाही असू शकतो, भले तो ऍक्सियल लोड असेल किंवा लॅटरल लोड असेल किंवा शियर फोर्स असेल किंवा मग बेंडिंग मोमेंटच्या हिशोबाने असेल किंवा टॉर्शनल मोमेंट किंवा ट्विस्टिंग मोमेंट असेल, म्हणजेच टॉर्क असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या लोडसाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिफॉर्मेशन्स असतात. जसं की ऍक्सियल लोडसाठी ऍक्सियल डिफॉर्मेशन असतं, बेंडिंग मोमेंटसाठी फ्लेक्झरल डिफॉर्मेशन असतं, ट्विस्टिंग मोमेंटसाठी रोटेशन असतं किंवा ट्विस्ट असतो, आणि त्यानंतर शियर मध्ये शियर डिफॉर्मेशन्स असतात, शियरच्या अगेन्स्ट शियर डिफॉर्मेशन. सो बेसिकली वेगवेगळ्या प्रकारच्या लोडिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचा रिस्पॉन्स असतो, स्ट्रक्चरकडून किंवा मेंबरकडून किंवा मटेरियलकडून. कुठलंही मटेरियल स्टिफ आहे याचा काय अर्थ होतो, तर ते स्ट्रॉंग आहे असा अर्थ होतो. बेसिकली स्टिफनेस या शब्दाचा अर्थच स्ट्रेंथ आहे. म्हणून स्टिफनेस जो आहे इट रिलेट्स टू द डिफॉर्मेशन क्रायटेरिया, किंवा तो मटेरियल जो आहे तो किती डिफॉर्म होऊ शकतो किंवा किती कमी डिफॉर्म होऊ शकतो किंवा तो किती लोडच्या अंडर डिफॉर्म होऊ शकतो. सिंपल शब्दात जर डिफाईन करायचं झालं तर आपण काय करतो, एक मेंबर घेतो, त्या मेंबरचं युनिट डिफॉर्मेशन घडवतो आणि युनिट डिफॉर्मेशन घडवण्यासाठी किती लोड लागला तो लोड आपण सिंपली लिहून टाकतो. तो लोडची व्हॅल्यू म्हणजे स्टिफनेस असतं. म्हणजेच काय, लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. वेगवेगळ्या मटेरियल्सला तुम्ही या गोष्टीवरून कम्पेअर करू शकतात आणि त्यांना सर्व्हिसॅबिलिटीच्या क्रायटेरियाच्या अनुषंगाने त्यांचा विचार करू शकतात किंवा सर्व्हिसॅबिलिटी क्रायटेरियाची जी गाळणी आहे त्याच्यातून तुम्ही त्याला पास करू शकता. ठीक आहे. बघा, डिफॉर्मेशनचा जर विचार केला तुम्ही तर एक लिनियर डिफॉर्मेशन आहे, दुसरं रोटेशनल डिफॉर्मेशन आहे. लिनियर डिफॉर्मेशनचा जर विचार केला तर इट इज जस्ट सिम्पली द फोर्सच्या डायरेक्शन मधलं डिफॉर्मेशन, आणि रोटेशनल डिफॉर्मेशन इज ड्यू टू द मोमेंट which may be bending moment किंवा मग ट्विस्टिंग मोमेंट और एनी अदर काइंड ऑफ मोमेंट. बघा, याच्यामध्ये स्टिफनेसला आपण के ने नोट करतो. इफ इट इज के इट इज ट्रान्सलेशनल किंवा लिनियर स्टिफनेस म्हणजे फोर्समुळे होणारी, आणि इफ इट इज के थीटा देन इट इज सिम्पली रोटेशनल स्टिफनेस. रोटेशनल स्टिफनेस मोमेंटशी रिलेटेड असते आणि जनरल जी स्टिफनेस आहे आपली लिनियर स्टिफनेस ती फोर्सशी रिलेटेड असते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. युनिट्सचा जर विचार केला तर फोर्स अपॉन डिफॉर्मेशन म्हणजे न्यूटन पर मीटर हे त्याचं युनिट होऊन जाईल. फोर्स अपॉन डिफॉर्मेशन म्हणजे न्यूटन पर मीटर हे त्याचं युनिट होऊन जाईल. आणि जर तुम्ही रोटेशनलचा विचार केला तर मोमेंट अपॉन थीटा म्हणजे किलोन्यूटन मीटर पर युनिट रॅडियन्स असं तुम्ही म्हणू शकता. सो न्यूटन मीटर पर रॅडियन्स हे जे युनिट आहे दिस युनिट इज फॉर रोटेशनल स्टिफनेस, आणि न्यूटन पर मीटर हे युनिट जे आहे ते लिनियर स्टिफनेस आहे, फोर्स पर युनिट डिफॉर्मेशन. दॅट्स इट. बाकीचं तुम्ही मग वाचू शकतात. आता बघा किती प्रकारचे स्टिफनेस आहेत, तर एक तुमचं आहे ऍक्सियल स्टिफनेस, दुसरं तुमचं आहे फ्लेक्झरल स्टिफनेस, थर्ड आहे टॉर्शनल स्टिफनेस, अँड फोर्थ वन इज द शियर स्टिफनेस. ऍक्सियल स्टिफनेस जो आहे इट इज द रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन अलॉंग लॉंगिट्युडनल ऍक्सिस. सिंपल गोष्ट आहे की तुम्ही एक मेंबर बघितला आणि त्याला तुम्ही ऍक्सियल लोड लावला, ऍक्सियल लोड मुळे ऍक्सियल डिफॉर्मेशन होईल आणि याच्यावरून जर तुम्ही स्टिफनेस डिफाइन केला तर तो होऊन जाईल तुमचा ऍक्सियल स्टिफनेस. लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. ऍक्सियल लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट ऍक्सियल डिफॉर्मेशन, दिस इज ऍक्सियल स्टिफनेस. त्याच प्रकारे बेंडिंग मोमेंट साठी बेंडिंग स्टिफनेस डिफाइन होते. टॉर्शनल स्टिफनेस ही टॉर्क अप्लाय केल्यावर डिफाइन होते आणि शियर फोर्सच्या अंडर शियर स्टिफनेस डिफाइन होते. जिथे कुठे ऍक्सियल स्टिफनेस आहे तिथे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा वापर केला जातो आणि ऍक्सियल म्हणजे क्रॉस सेक्शनल एरियाचा वापर केला जातो. म्हणजे स्टिफनेस काय आहे तुमचं, रेजिस्टन्स आहे एक प्रकारचा.
It is simply the resistance to deformation. So it is serviceability criteria. So जी काही स्टिफनेस आपण डिफाइन करतो तिच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात, जसं की ऍक्सियल स्टिफनेस मध्ये एई हा पॅरामीटर असतो, फ्लेक्झरल स्टिफनेस मध्ये ईआय हा पॅरामीटर असतो, टॉर्शनल स्टिफनेस मध्ये तुमचा जी इंटू पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया हा असतो, आणि शियर मध्ये AR इंटू जी. जिथे कुठे शियर स्ट्रेसेस येतात तिथे तुम्हाला शियर मॉड्युलस यूज करावा लागतो, जिथे कुठे तुम्हाला फ्लेक्चर येतं तिथे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया यूज करावा लागतो, जिथे कुठे ऍक्सियल डिफॉर्मेशन आहे तुम्हाला तिथे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा मग तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया डिफाइन करावा लागतो. याच्यामध्ये AR जो आहे इट इज द रिड्यूस्ड शियर एरिया. ओके, जी इज द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, ई इज द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ए इज दिस क्रॉस सेक्शनल एरिया. पुढे आपण याला अजून व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ, बट सध्या तुम्हाला एका बेसिक आयडियासाठी इतकं सफिशियंट आहे की ऍक्सियल स्टिफनेस, बेंडिंग स्टिफनेस, टॉर्शनल स्टिफनेस आणि शियर स्टिफनेस या चारींमध्ये कोणकोणत्या प्रकारे रिस्पॉन्स असतो. आता ही जी व्हॅल्यू आहे एई असेल, ईआय असेल, जीआयपी असेल किंवा AR इंटू जी असेल, तर यांना सुद्धा काहीतरी नाव आहे. एई याला ऍक्सियल रिजिडिटी बोलतात, ऍक्सियल रिजिडिटी. ईआय ला फ्लेक्झरल रिजिडिटी बोलतात, जीआयपी ला टॉर्शनल रिजिडिटी बोलतात, आणि AR इंटू जी ला शियर रिजिडिटी बोलतात. ठीक आहे, सो या गोष्टींना तुम्ही समजून घ्या. फर्दर बघा की कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर स्टिफनेस डिपेंड करतो. म्हणजे एखाद्या मटेरियलचा स्टिफनेस जास्त असेल आणि एखाद्या मटेरियलचा स्टिफनेस कमी असेल तर तो कशाच्या आधारे आपण सांगतो, किंवा कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हा कमी आणि जास्त स्टिफनेस आपल्याला बघायला मिळतो. मटेरियल प्रॉपर्टीज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कारण आपण बघितलं की इथे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, अँड दिस मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इटसेल्फ इज कॉल्ड एज स्टिफनेस प्रॉपर्टी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी मटेरियल नुसार बदलते. जास्त स्टिफ मटेरियल बघितला, सपोज स्टील बघितलं ऍज कम्पेअर्ड टू वुड, तर स्टीलचं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जास्त असल्यामुळे स्टीलचा स्टिफनेस हा जास्त असेल आणि वुडचा स्टिफनेस हा कमी असेल. म्हणजे मटेरियल प्रॉपर्टीवर हे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिपेंड करतं, अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीवर स्टिफनेस डिपेंड करतं. सो मटेरियल प्रॉपर्टी इज इम्पॉर्टंट पॅरामीटर विच अफेक्ट्स द स्टिफनेस. दुसरं आहे जॉमेट्री. स्टिफनेस जो आहे त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल की EI हा पण पॅरामीटर आहे. आता आय पॅरामीटर आहे, आय किंवा ए पॅरामीटर आहे. आता व्हॉट इज ए? ए इज क्रॉस सेक्शनल एरिया. व्हॉट इज AR? रिड्यूस शियर एरिया. व्हॉट इज IP? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज आय? मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज, या सगळ्या जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज, या सगळ्या प्रॉपर्टीज जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज. देअरफॉर ही जॉमेट्रीवर सुद्धा डिपेंड करते स्टिफनेस प्रॉपर्टी. तिसरं बाउंड्री कंडिशन. बाउंड्री कंडिशन म्हणजे सपोर्ट कंडिशन. कुठलाही मेंबर त्याचे जे एंड्स आहेत ते सपोर्ट केले जातात, आणि ते जे सपोर्ट्स आहेत ते सपोर्ट्स कोणत्या प्रकारचे आहेत याला आपण म्हणतो बाउंड्री कंडिशन काय आहेत. सिम्पली सपोर्टेड बीमच्या बाउंड्री कंडिशन्स काय आहेत? एका बाजूला हिंज, एका बाजूला रोलर. फिक्स बीमच्या बाउंड्री कंडिशन्स काय आहेत? दोघं साईडला फिक्स. सो आता फिक्स बीमच्या तुलनेत सिम्पली सपोर्टेड बीमला जर बघितलं तर स्टिफनेस हा फिक्स्ड बीमचा जास्त असेल, बिकॉज त्याच्या बाउंड्री कंडिशन्स या स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग फिक्स सपोर्ट आहेत, रिजिड सपोर्ट आहेत. मोर इज द रिजिडिटी, मोर इज द स्टिफनेस. म्हणून बाउंड्री कंडिशन्सवर म्हणजे सपोर्ट कंडिशनवर डिपेंड करतं. त्याच्यानंतर लोडचा प्रकार. ऑफकोर्स मोमेंट अप्लाय केला तर वेगळ्या प्रकारचा स्टिफनेस वर्कआउट होतो. जर ऍक्सियल फोर्स अप्लाय केला तर वेगळ्या प्रकारचा स्टिफनेस म्हणजे ऍक्सियल स्टिफनेस वर्कआउट होतो. ट्विस्ट केला सेक्शनला तर वेगळ्या प्रकारचा रिस्पॉन्स सेटअप होतो, आणि शियर अप्लाय केला तर वेगळ्या प्रकारचा सेटअप होतो. म्हणून बेसिकली स्टिफनेस जो आहे इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द लोड. सो देर आर 4 फॅक्टर्स विच आर मोस्ट इम्पॉर्टंट विच इन्फ्लुएन्स द स्टिफनेस. That is material property, geometry of the structure or say the member, boundary conditions, what are the support conditions, and load type, what is the type of load applied on that member or the structure. Next, what are the structural implications? आता हाय स्टिफनेस आणि लो स्टिफनेस म्हणजे काय असतं? एखादं जर स्ट्रक्चर ज्याचं स्टिफनेस जास्त आहे असं जर आपण म्हणू तर आपण नेमकं काय म्हणतोय? एखाद्या स्ट्रक्चरचा स्टिफनेस जास्त आहे म्हणजे तो कमी डिफॉर्म होणार. सपोज तुमच्याकडे असलेला पेन आहे, त्या पेनला ओपन करा, त्या पेनला ओपन करा, त्यातून रिफिल बाहेर काढा.
तुमच्या आता हातात एक पेनची बॉडी आहे आणि दुसरं रिफिल आहे. रिफिल तुम्ही इझिली बेंड करू शकतात, पेनला तुम्ही बेंड नाही करू शकत. याचा सिंपल रिझन आहे की रिफिल जी आहे ती थोडी जास्त फ्लेक्झिबल आहे, पेनची बॉडी जी आहे ती फ्लेक्झिबल नाहीये. पेनची जी रिफिल आहे तिचा स्टिफनेस कमी आहे, इट इज लेस स्टिफर ॲज कम्पेअर्ड टू द बॉडी ऑफ द पेन. पेनची जी बॉडी आहे त्याला जर तुम्ही बेंड करायचा प्रयत्न केला तर इट इज नॉट गोइंग टू बेंड इझिली. ओके, सो तुम्हाला तिथे सिंपल अंदाज कळून जाईल की तुम्हाला डिफॉर्मेशन चेक करायचंय किंवा डिफॉर्मेशन, कॉन्स्टंट डिफॉर्मेशन साठी कोणाला जास्त लोड लागतो ते बघायचंय. सेम 1 डिग्री चेंज इन द सेक्शन करण्यासाठी किंवा 1 डिग्री स्लोप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला रिफिलला कमी लोड लावावा लागेल आणि पेनला जास्त लोड लावावा लागेल. याचा अर्थ रिफिलचा स्टिफनेस हा कमी आहे. ओके, कमी लोड कमी स्टिफनेस, जास्त लोड जास्त स्टिफनेस, बिकॉज स्टिफनेस इज द लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. इथे 2 एक्झाम्पल दिले, तुम्हाला लगेच समजून जाईल. आता असंही म्हणता येईल की हाय स्टिफनेस आहे तर काय काय प्रॉपर्टीज तिथे बनू शकतात. हाय स्टिफनेस आहे तर लो डिफॉर्मेशन्स असणार, हाय रिजिडिटी असणार. आता हाय रिजिडिटी आहे म्हणजे काय, कमी फ्लेक्झिबल आहे. कमी फ्लेक्झिबल असेल तर व्हायब्रेशन्स जेव्हा येतील त्यावेळेस तिथे क्रॅकिंग होण्याचा चान्स आहे. सो तिथे ब्रिटलनेस दिसून येतो. जेव्हा केव्हा हाय स्टिफनेस असेल तेव्हा तुम्हाला ब्रिटलनेस दिसून येईल, डक्टिलिटी दिसून येणार नाही. म्हणून अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन जर करायचं असेल तर तुम्हाला डक्टिलिटी इंप्रूव्ह केली पाहिजे. इन दॅट केस तुम्हाला फक्त स्टिफ करून चालणार नाही, देअर शॅल बी अ प्रॉपर बॅलन्स बिटवीन द स्टिफनेस अँड फ्लेक्झिबिलिटी. खूप स्टिफ स्ट्रक्चर जे असतं त्याच्या डिफॉर्मेशन्स हे कमी होतात, मान्य. बट ज्यावेळेस त्याच्यावरती व्हायब्रेशन्स येतात, ज्यावेळेस त्याच्यावरती सिस्मिसिटीचा इफेक्ट होतो, अर्थक्वेक सिच्युएशन मध्ये तो स्ट्रक्चर टेस्ट होतो, त्यावेळेस तिथे एक्सेसिव्ह व्हायब्रेशन्समुळे क्रॅकिंग लवकर होते, सडन फेल्युअर्स दिसून येतात. बट दिस इज नॉट द केस व्हेन वी सिम्पली इंड्यूस फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच डक्टिलिटी इन द स्ट्रक्चर. अँड हेन्स डक्टाइल डिटेलिंग इज इम्पॉर्टंट फॉर अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आणि स्टिफनेस यांच्यातला गोल्डन मिड रूल बघावा लागेल, यांच्यातला सुवर्ण मध्य बघावा लागेल, यांच्यामध्ये बॅलन्स बघावा लागेल. नॉट ऑलवेज रिजिडिटी इज नॉट ऑलवेज गुड, नायदर इज फ्लेक्झिबिलिटी. खूप जास्त फ्लेक्झिबल करून टाकलं तर खूप जास्त डिफॉर्मेशन दिसून येतील. फ्लेक्झिबिलिटी जर तिथे इम्प्रूव्ह केली तुम्ही तर तुम्हाला सिस्मिसिटीच्या अगेन्स्ट म्हणजे अर्थक्वेक लोडिंगच्या अगेन्स्ट फायदा होईल, बट तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा स्ट्रक्चरच्या रिजिडिटी मध्ये होणार नाही. म्हणजे डिफॉर्मेशन्स अलाउ केले जातात जर फ्लेक्झिबिलिटी वाढली तर. म्हणून फ्लेक्झिबिलिटी आणि स्टिफनेस बॅलन्स मध्ये असले पाहिजे. बघा तुम्ही की लो स्टिफनेस जर असेल तर तिथे एक्सेसिव्ह डिफ्लेक्शन्स होताना दिसतील आणि स्ट्रक्चरल इनस्टॅबिलिटी होईल. आता आपण बोललो की सिम्पली सपोर्टेड बीम हा जास्त फ्लेक्झिबल आहे, फिक्स्ड बीम जो आहे तो थोडा जास्त स्टिफ आहे. सो फिक्स बीमच्या तुलनेत सिम्पली सपोर्टेड बीम हा कमी स्टिफ आहे, फिक्स बीम जास्त स्टिफ आहे. फिक्स बीमचे डिफ्लेक्शन्स ऑफकोर्स कमी असतात, सिम्पली सपोर्टेडचे डिफ्लेक्शन्स ऑलवेज जास्त असतात. मग ऑफकोर्स मोर डिफ्लेक्शन विल ऑकर, मोर रोटेशन विल ऑकर इन सिम्पली सपोर्टेड बीम. अजून एक हिंज जर तुम्ही सेंटरला टाकून दिला तर ते अनस्टेबल होऊन जातं स्ट्रक्चर. ओके, सो डिग्री ऑफ फ्रीडम वाढते, दॅट इज द केस. एक्झाम्पल काय याचे, तर एक्झाम्पल बघा की एक स्टील बीम आहे ज्याचा हाय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तर तो मोर स्टिफ असेल. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जास्त असेल तर अजून तो मोर स्टिफ होऊन जाईल. ठीक आहे, सो हाय फ्लेक्झरल स्टिफनेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे, तुम्हाला रिक्वायर्ड आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया त्या सेक्शनच्या जास्त असला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया सोबतच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी पण जास्त असली पाहिजे. नेक्स्ट, ऍक्सियल लोड आणि बेंडिंग मोमेंट या 2 प्रकारांमध्ये आपण जास्त डील करतो. आणि एक असतो ट्रान्सवर्स लोड, तो आपण वेगळ्या कॅटेगरीतच टाकू, पुढे बघू. ऍक्सियल लोड असेल तर ऍक्सियल स्टिफनेस डिफाइन होणार आणि बेंडिंग मोमेंट असेल तर फ्लेक्झरल स्टिफनेस डिफाइन होणार. सपोज तुमच्याकडे ऍक्सियल डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला आहे PL/A. तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, फक्त काय करायचं, स्टिफनेस डिफाइन करण्यासाठी जो डिफ्लेक्शन आहे त्याला 1 पुट करायचा.
युनिट डिफ्लेक्शन तुम्ही इथे जर टाकलं आणि पी ला जर कॅल्क्युलेट केलं असं, तर हा AE अपॉन L, तर याला तुम्ही बोलणार ऍक्सियल स्टिफनेस. दिस इज ऍक्सियल स्टिफनेस. ऍक्सियल स्टिफनेस आहे. याच्यातला हा AE म्हणजे ऍक्सियल रिजिडिटी आहे, आणि याला जर उलट केला L अपॉन AE, तर दॅट विल बी ऍक्सियल फ्लेक्सिबिलिटी. सिमिलरली बेंडिंग मोमेंटचा विचार केला, फ्लेक्झरल स्टिफनेस मध्ये गेले तुम्ही, लोड अप्लाय केलाय P, त्या लोडमुळे जे डिफ्लेक्शन झालं इट इज PL³ अपॉन 3EI. तर हा जो लिहिलाय तुम्ही, हा फ्लेक्झरल स्टिफनेस लिहिलाय. सो असं काही नाहीये की फोर्स जर अप्लाय करताय तुम्ही, फोर्स अप्लाय करताय ती कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये चालते. फोर्स अप्लाय केला तर लगेच हा फॉर्म्युला यायचा. इट इज नॉट द केस. फोर्सच्या डायरेक्शनचं डिफ्लेक्शन घ्यावं लागतं. आता इथे फोर्स ऍक्सियल आहे आणि डिफ्लेक्शन पण ऍक्सियल आहे, म्हणून ते ऍक्सियल स्टिफनेस मध्ये AE घ्यावा लागेल. पण इथे फोर्स जरी तुमचा असेल तिथे, पण तो जो फोर्स आहे त्याच्या डायरेक्शनचं डिफ्लेक्शन जे, हे दोघांची डायरेक्शन सेम आहे. बट सिन्स द फोर्स इज नॉट ऍक्सियल, इट इज नॉट ऍक्सियल डिफ्लेक्शन. दुसरी गोष्ट की हे लॅटरल लोड अप्लाय केल्यावर बेंडिंग मोमेंट क्रिएट होणार आहे, आणि सगळ्यांचा हिशोब म्हणून तिथे डिफ्लेक्शन PL³ अपॉन 3EI होणार आहे. तर याला तुम्ही दोघांना तुम्ही ट्रान्सलेशनल स्टिफनेसच्या कॅटेगरीत टाकू शकता. ट्रान्सलेशन म्हणजे फोर्स वालं, ठीक आहे. बट दिस इज फ्लेक्झरल स्टिफनेस. जिथे कुठे EI दिसेल त्याला फ्लेक्झरल स्टिफनेस म्हणायचं. मग सेम डेल्टा इज PL³ अपॉन 3EI सपोज इतकं असेल, तर P ला फाइंड करा आणि डेल्टाला 1 पुट करा. डेल्टाला 1 पुट केलं की P ला तुम्ही काय म्हणायचं, स्टिफनेस म्हणायचं. येऊन जाईल काय 3EI बाय L³. दिस इज द फ्लेक्झरल स्टिफनेस. ओके. नेक्स्ट, सपोज एक लोड अप्लाय केला आहे P ऍक्सियल लोड, हा मेंबर आहे, काहीतरी डिफ्लेक्शन झालं. आता हे डिफ्लेक्शन किती काढायचं, 1 युनिट. 1 युनिट डिफ्लेक्शन जर तुम्ही घडवलं तर त्याला लागणारा लोड म्हणजे काय, लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. दिस इज द लोड विच कॉजेस युनिट डिफॉर्मेशन. मग डेल्टा म्हणजे काय, PL अपॉन E. मग याच्यामधला माहिती तुम्हाला, P म्हणजे ऍक्सियल लोड, L म्हणजे लेंथ ऑफ द मेंबर, लेंथ इन द डायरेक्शन ऑफ लोड, E म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, A म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया. मग याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो हा असणार आहे. दिस इज A. आणि या A ला जर तुम्ही E ने गुणून टाकलं तर ते होऊन जाईल ऍक्सियल रिजिडिटी. ओके. मग ते आपण पुढे बघू. आता तुमच्याकडे एक आहे तुमचा P इज इक्वल टू K डेल्टा, दुसरा आहे M इज इक्वल टू K थिटा. व्हॉट इज दिस. आता हा जो आहे हा फोर्स वरून येणारा स्टिफनेस आहे, विच इज ट्रान्सलेशनल स्टिफनेस, आणि हा मोमेंट वरून येणार आहे. आता मोमेंट लावला तर बेंडिंग होणार म्हणजे स्लोप क्रिएट होणार. सो मोमेंट कोणाशी रिलेट होतो, थिटा सोबत. लोड म्हणजे फोर्स कोणाशी रिलेट होतो, डेल्टा सोबत. सो तुम्ही जर P डेल्टाचा यूज करणार तर जो स्टिफनेस भेटेल तो ट्रान्सलेशनल स्टिफनेस असेल. लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. मग लोड बाय डिफॉर्मेशन असंच लिहायचं फक्त, P बाय डेल्टा म्हणजे K असतो. ओके. लोड पर युनिट डिफॉर्मेशन म्हणजे जेव्हा तुम्ही डेल्टाला 1 करणार तेव्हा P बरोबर K होऊन जाईल. ऍट डेल्टा इज इक्वल टू 1 P बरोबर काय, K. मग दिस इज व्हॉट, दिस इज द लोड. स्टिफनेस इज द लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. म्हणजे जेव्हा हा डेल्टा 1 करणार तेव्हा P बरोबर K होऊन जाईल आणि त्याला स्टिफनेस म्हणतात. सिमिलरली तुम्ही या K ला लिहू शकतात M बाय थिटा. म्हणजे असं, इट इज द मोमेंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट रोटेशन. मोमेंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट रोटेशन. दिस इज रोटेशनल स्टिफनेस अँड इट इज व्हेरी इझी. आता हा जो K आहे हा K आपण डिफाइन करतो कशामध्ये, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड मध्ये. हा K जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही या लोडला आणि डिफ्लेक्शनला रिलेट करू शकतात एकमेकांसोबत, की किती लोडला किती डिफ्लेक्शन होतं. सपोज तुम्ही असं विचार केला की हे असं आहे, बरोबर, लाईक दिस, आणि इथं मी काहीतरी मुवमेंट मला अप्लाय करायचा आहे, सो दॅट थिटा बरोबर काय असेल, 1 डिग्री असेल. ओके. तर तुम्हाला इथला K म्हणजे जॉईंट स्टिफनेस डिफाइन करावा लागतो. हेच आपण करतो मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड मध्ये. ओके, ठीक. सो हे आपलं स्टिफनेस होतं. सो स्टिफनेसला जर तुम्ही विचार केला तर K इज इक्वल टू काय, P बाय थिटा, P बाय डेल्टा हा तुमचा स्टिफनेस राहील. आणि मग तुम्ही इथे लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन करून ऍक्सियल स्टिफनेस काढू शकता.
सो ऍक्झियल स्टिफनेस काय येईल तुमचा, बरोबर, डेल्टा जो आहे, डेल्टा इज पीएल अपॉन ए, बरोबर, हा तुमचा आहे डेल्टा पीएल अपॉन ए. मग हा जो पीएल अपॉन ए आहे याच्यावरून आपण काढू शकतो काय, पीएल अपॉन ए वरून तुम्ही सिम्पली पी काढायचा आणि याला 1 करायचं, म्हणजे पी इज इक्वल टू काय होऊन जाईल, ए बाय एल येऊन जाईल, बरोबर, ए बाय एल. मग हाच तुमचा काय आहे, ऍक्झियल स्टिफनेस आहे. मग याच्यातला हा ए काय आहे, ऍक्झियल रिजिडिटी आहे, ऍक्झियल रिजिडिटी. ओके, असं. त्याच प्रकारे जर तुम्ही म्हटलं 4EI बाय एल, बघितलं असेल तुम्ही, फार एंड इज फिक्सच्या वेळेसची कंडिशन आहे, दिस इज द स्टिफनेस व्हेन फार एंड इज फिक्स्ड, म्हणजे ही के ची व्हॅल्यू ऍक्च्युअली. ओके, तर याच्यात तुम्ही म्हणणार तर EI ची व्हॅल्यू दिलेली आहे, दिस इज फ्लेक्झरल रिजिडिटी, फ्लेक्झरल रिजिडिटी. आता यालाच जर तुम्ही एल बाय ए केलं तर तो होऊन जाईल फ्लेक्झिबिलिटी, एल बाय ए, दिस विल बी द फ्लेक्झिबिलिटी. आणि याला पण तुम्ही उलट केलं तर एल अपॉन 4EI, हे होऊन जाईल फ्लेक्झिबिलिटी. पण ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे, दिस इज ऍक्झियल फ्लेक्झिबिलिटी अँड दिस इज फ्लेक्झरल फ्लेक्झिबिलिटी. मग याचं युनिट विचारू शकतात तुम्हाला, याचं युनिट विचारू शकतात, इवन याचं पण युनिट विचारू शकतात. आता मी म्हटलो होतो की कशावर डिपेंड करतं स्टिफनेस, तर बघून घ्या, स्टिफनेस डिपेंड्स अपॉन एरिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे जॉमेट्री, म्हणजे क्रॉस सेक्शनल डायमेन्शन्स, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मटेरियल प्रॉपर्टी, आणि लेंथ म्हणजे त्याचं जॉमेट्री परत. आणि लास्टला सांगितलं होतं आपण लोडिंग कंडिशन, की ऍक्झियल लोड असेल तर वेगळं आलं आणि फ्लेक्झरल स्टिफनेस मध्ये वेगळं आलं. सो अशा प्रकारे तुम्ही स्टिफनेसच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समराईज करून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित प्रॉपर सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपला कोर्स आहे इग्नाइट अकॅडमीचा, दिस इज बऱ्यापैकी डिटेल, असं काही नाही आहे की याच्यात मी पॉईंट स्किप केले. जे काही तुमच्या एक्झामला विचारण्यासारखं आहे ते सगळं आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. हा टॉपिक तुम्हाला जर कळाला तर तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी लगेच कळून जाईल आणि मटेरियलचा रिस्पॉन्स वगैरे लगेच कळेल, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड समजण्यासाठी सोपी जाईल. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला जर वाटलं तर सिम्पली लाईक करा, शेअर करा फ्रेंड्स सोबत, आणि ही जी नवीन सिरीज आहे याला तुमचा चांगला रिस्पॉन्स असला तर आपण याच्यामध्ये कन्सिस्टंटली अजून जास्त व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करू. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच.